नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बिर्याणी, चिकन बिर्याणी। इथे कांदा कापून घेतला आहे, कोथिंबीर आहे, हे चिकन आपण धुवून घेतले आहे। इथे आपण टोमॅटोचा पेस्ट केलेले आहे, बघू शकता तुम्ही। आणि पातेला आपण तेल टाकून गरम करायला टाकलं, त्याच्यात आपण तेजपत्ता आता टाकतोय। इथे वाटण, दालचिनी, तेजपत्ता सगळं तिखट मीठ ठेवलेलं आहे। आता आपण त्याच्यात दालचिनी टाकतोय, वेलची, मिरी, त्याच्यात आपण आता आल्याची पेस्ट टाकतोय, परतून घेऊयात। त्यात टोमॅटोची पेस्ट पण आपण टाकली। चिकनमध्ये आपल्या लॉलीपॉप पण आहेत, हे परतून घेऊ आपण। आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत। कांदा परतून घेऊ। चिकन लॉलीपॉप, चिकन त्याच्यात आपण लाल तिखट हळद टाकून घेतलेली आहे, ती परतून घेऊयात। त्यात आपण आता वाटण टाकलं आणि आता एक एक लॉलीपॉप आपण त्याच्यामध्ये सोडणार आहोत पातेल्यामध्ये। हे आता चिकन टाकतोय, ते व्यवस्थित आपण आता परतून घेऊ। बघू शकता तुम्ही, आपल्याला तिखट हवं, ज्याप्रमाणे आपला तिखट पाहिजे असेल तसं आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये। आम्हाला तिखट लागतं, त्याच्यामुळे मी जास्त मसाला टाकते। तुम्हाला कसं लागतं ते तुम्ही टाकू शकता। आता त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून घेऊया। ते चांगलं परतून घेऊ। आता त्याच्यावर आपण पाणी टाकून ठेवूयात झाकणामध्ये, म्हणजे ते व्यवस्थित। आणि इकडे आपण बिर्याणीसाठी तांदूळ घेतले, बासमती तांदूळ आहेत, ते धुवून घेऊयात। ते आपल्या चिकनला आता उकळी आले। इकडे आपण बिर्याणीसाठी भातासाठी आपण पातेलं गरम करत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता, दालचिनी, वेलची,
याची आपण फोडणी देणार आहोत. त्याच्यामध्ये थोडा कांदा, तोही आपण लाल होईपर्यंत भाजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 3 अंडी टाकलेत, म्हणजे भात एकदम सुट्टा आणि चांगला होतो. ते परतून घेतलं आहे आपण. आता त्याच्यामध्ये आता आपण बासमती तांदूळ टाकूया. थोडे टाकूया. ते परतून घेतलेत. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया. पाणी आपल्याला किती लागतं तेवढंच टाकायचं, जास्त नाही, नाहीतर मग भात चिकट होतो. जास्त प्रमाणात पाणी नाही टाकायचं. ते आपण आता मिक्स करून घेऊया, पाणी आणि तांदूळ. त्याच्यावर आता आपण झाकण ठेवूया. झाकण जास्त मोठं झालं, त्याच्यावर छोटं झाकण ठेवूया. आपल्या चिकनला वरती पाणी ठेवलं, त्याच्यावर वाफ आली. हा भात झालेला आहे आणि आपण तो आता दुसऱ्या पातेल्यात काढून घेतोय. आता आपल्याला त्याच्यात बिर्याणी सारखे थर लावून घ्यायचे आहेत. पहिला थर आपला भाताचा आहे. त्याच्यात आता आपण भाजी टाकून घेऊ. एक थर भाताचा, एक थर भाजीचा आणि त्याच्यावर थोडीशी नंतर कोथिंबीर सोडायची, म्हणजे बिर्याणीला एकदम चांगली चव येते. थोडी कोथिंबीर आणि परत थोडा भात. परत आपण त्याच्यावर एक थर चिकनचं टाकायला लावलेला आहे. मस्त अशी वाफ निघते त्याच्यामधनं. परत आपण त्याच्यावर भात टाकून घेऊयात. चिकनचे थर लावल्यावर सगळं झाल्यावर त्याच्यावर रस्सा थोडा, म्हणजे रस्सा सगळ्या भाताला तो मिक्स होऊन जातो. त्याच्यावर आता आपण कोथिंबीर पसरवणार आहे. कोथिंबीर टाकून झाल्यावर कोथिंबीर टाकून झाल्यावर आपण ते आता परत पातेलं गॅसवर ठेवणार आहोत आणि एक वाफ काढून घेणार आहोत, म्हणजे चांगलं छान लागतं.
आणि आपली आता बिर्याणी झालेली आहे. कांदा लिंबू कापलेला आहे. आता आपण ताटात वाढून घेऊया. मला तर बिर्याणी खूप आवडते आणि तुम्ही अशी साध्या पद्धतीने बिर्याणी करून बघा. कशी लागते ते नक्की कमेंट करून सांगा. फक्त एक छोटासा प्रयत्न करून बघितला. तुम्हाला कसं आवडतं ते सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे आता आम्ही खाऊन बघणार आहोत कशी झाली. आणि बिर्याणी एकदमच खूप छान झाली. नक्की करून बघा. धन्यवाद.